नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशन मध्ये आपण डायनॅमिक ऑफ ऑर्गनायझेशन बिहेवियर याबद्दल थोडं शॉर्टकट मध्ये डिस्कस करणार आहोत. आता बघा की पहिले त्याची डेफिनेशन समजून घेऊ. डायनॅमिक ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर मीन्स हाऊ द पीपल बिहेव्स and interact with each other in the organization and how is this behavior change over the time due to different situation. म्हणजे काय साध्या भाषेत सांगायचं तर काय मीन्स हाऊ पीपल बिहेव्स म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादा ग्रुप कसं वागते किंवा अँड इंटरॅक्ट विथ इच अदर इन द ऑर्गनायझेशन. एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये तो व्यक्ती स्वतः किंवा दुसऱ्यासोबत कसा इंटरॅक्ट करते अँड हाऊ त्याचं जे काही बिहेवियर असेल ते चेंज ओव्हर टाइम ड्यू टू डिफरंट सिच्युएशन म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये त्याचं बिहेवियर कसं चेंज होते तर याला आपण डायनॅमिक ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आपल्याला पॉवर अँड पॉलिटिक्स. आता पॉवर म्हणजे काय? Power is the ability of person to influence or control the behavior and decision of the other in the organization. म्हणजेच एखाद्या पर्सनची ॲबिलिटी किंवा क्षमता की कशी करते की इन्फ्लुअन्स अँड कंट्रोल द बिहेवियर अँड डिसिजन ऑफ द अदर इन म्हणजे दुसऱ्यांचे निर्णय किंवा दुसऱ्यांच्या वागण्यावर जे काही इन्फ्लुअन्स करतो किंवा कंट्रोल करतो तर त्याला आपण म्हणतो की त्या पर्सनची पॉवर किंवा त्याची त्या पर्सनची क्षमता आपण ज्याला असं म्हणतो. आता टाइप्स ऑफ द पॉवर इन ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात. एक लेजिटिमेट म्हणजे कायदेशीर पॉवर, पॉवर दॅट कम्स फ्रॉम द पर्सन ऑफिशियल पोझिशन ऑर द अथॉरिटी इन द ऑर्गनायझेशन. त्या एखाद्या पोझिशनमुळे पॉवर येत असेल किंवा अथॉरिटी इन द ऑर्गनायझेशन एखाद्या ऑर्गनायझेशनच्या अथॉरिटीमुळे आलेली पॉवर असेल तर त्याला आपण लेजिटिमेट पॉवर असं म्हणतो. नंतर रिवॉर्ड पॉवर, पॉवर इज पॉवर टू गिव्ह द रिवॉर्ड लाईक सॅलरी इन्क्रीज, प्रमोशन असेल किंवा एखादी प्रेस किंवा स्तुती असेल तर त्याला आपण रिवॉर्ड पॉवर म्हणतो. कोअर्सिव्ह पॉवर, पॉवर टू पनिश ऑर पेनल्टीज टू द एम्प्लॉईज म्हणजे एखाद्या एम्प्लॉयला शिक्षा देणे, पेनल्टीज देणे तर त्याची जे काही पॉवर असेल त्याला आपण कोअर्सिव्ह पॉवर्स म्हणतो. नंतर एक्सपर्ट पॉवर. आता एक्सपर्ट पॉवर म्हणजे काय? पॉवर्स दॅट कम्स फ्रॉम पर्सन नॉलेज स्किल आणि एक्सपर्टाईज. जर त्या एखाद्या व्यक्तीच्या नॉलेजमुळे स्किलमुळे किंवा त्याच्या एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये एखाद्या एक्सपर्टाईज असेल तर त्याच्यामुळे जे काही पॉवर आलेली असते त्याला आपण एक्सपर्ट पॉवर असं म्हणतो. नंतर रेफरंट पॉवर, पॉवर दॅट कम्स फ्रॉम द रिस्पेक्ट, ॲडमायरेशन अँड पॉप्युलरिटी ऑफ द पर्सन. त्या व्यक्तीच्या लोकप्रियतेमुळे किंवा आदरामुळे किंवा ॲडमायरेशनमुळे जे काही पॉवर आलेली असते त्याला आपण रेफरंट पॉवर असं म्हणतो. नंतर इन्फॉर्मेशन पॉवर, पॉवर दॅट कम्स फ्रॉम द हॅव्हिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन निडेड बाय अदर. दुसऱ्यांना आवश्यक असणारी एखाद्या व्यक्तीजवळ महत्वाची इन्फॉर्मेशन असेल तर त्याला इन्फॉर्मेशन पॉवर असं म्हणतो. नंतर पर्सनल पॉवर, पॉवर दॅट कम्स फ्रॉम द पर्सन्स पर्सनॅलिटी, ॲबिलिटी अँड पर्सनल क्वालिटीज. एखाद्या व्यक्तीच्या अंगी त्याच्या पर्सनॅलिटीमुळे, ॲबिलिटीमुळे किंवा त्याच्या अंगी असलेल्या क्वालिटीमुळे जे काही पॉवर आलेली असते त्याला आपण पर्सनल पॉवर असं म्हणतो. पर्सनल पॉवर असं म्हणतो किंवा पर्सनल पॉवर असं म्हणतो. थोडस क्लिअर करतो हा. नंतर पॉलिटिक्स. Politics is the use of power and influence by individual or group to achieve their पर्सनल, इथं खाली पर्सनल आहे, पर्सनल और ऑर्गनायझेशनल गोल्स. आता डोमेन्स ऑफ द पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज इन द ऑर्गनायझेशन मीन्स द एरिया वेअर द ऑर्गनायझेशन पॉलिटिक्स युजली हॅपन व्हाईल मेकिंग द डिसिजन. एखादा निर्णय घेत असताना कुठे कुठे राजकारण होऊ शकतं ते त्याला आपण म्हणतो डोमेन. तर आता बघा पहिला स्ट्रक्चरल चेंज. when an organization change its structure, politics increases. फॉर एक्झाम्पल मर्जर, अक्वायझेशन, ट्रान्सफर, प्रमोशन याला आपण म्हणत असतो स्ट्रक्चरल चेंजेस. नंतर मॅनेजमेंट सक्सेशन, धिस रेफर टू सिलेक्टिंग और रिप्लेसिंग टॉप मॅनेजर और लीडर्स. पीपल मे सपोर्ट देअर प्रेफर्ड कॅन्डिडेट्स और नोन पर्सन. फॉर एक्झाम्पल दिस लीड्स टू अलायन्स, लॉबिंग, पॉलिटिकल बिहेवियर इनसाइड द ऑर्गनायझेशन. नंतर रिसोर्स ॲलोकेशन बघा. Resource includes salary, equipment, machine, office, facilities, vehicle, budget, etc.
व्हेन द रिसोर्स आर लिमिटेड, लिमिटेड म्हणजे काय, स्कार्स, किंवा आपण त्याला शॉर्टेज असं म्हणत असतो. डिपार्टमेंट कम्पीट विथ इच अदर, जेव्हा रिसोर्सेस शॉर्टेज आहे तर डिपार्टमेंट एकमेकांसोबत स्पर्धा करणार. मग काय होणार, मॅनेजर यूज अ पॉलिटिकल इन्फ्लुएन्स टू गेट द मोर रिसोर्सेस फॉर देअर टीम. म्हणजेच काय, मग त्या केसमध्ये जर रिसोर्सेस कमी आहे आणि स्पर्धा जास्त असेल, त्यावेळेस काय करते की मॅनेजर त्याची पॉलिटिकल इन्फ्लुएन्स यूज करून त्याच्या पर्टिक्युलर टीमला जे जास्त रिसोर्स करण्याची अशी संधी निर्माण करते, किंवा त्या डायरेक्शननं तो प्रयत्न करतो. नंतर सगळ्यात महत्वाचा कॉन्फ्लिक्ट्स अँड निगोशिएशन. आता कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे काय, कॉन्फ्लिक्ट इज द सिच्युएशन वेअर टू आर मोर इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप हॅव अ डिफरंट आयडिया, इंटरेस्ट, गोल्स अँड डिसएग्री विथ अदर. वाद, कॉन्फ्लिक्ट्स आपण म्हणजे वाद कधी निर्माण होते, किंवा कधी निर्माण होते, इंडिव्हिज्युअल वैयक्तिक लेवलवर किंवा ग्रुप लेवलवर डिफरंट आयडियाज असेल, डिफरंट इंटरेस्ट असेल, डिफरंट गोल्स असतील, किंवा मतभेद असेल, डिसएग्रीमेंट असेल विथ इच अदर, त्यावेळेस कॉन्फ्लिक्ट किंवा वाद निर्माण होतो. मग वाद निर्माण झाल्यावर त्याचा काहीतरी निस्तारा करावा लागेल ना, किंवा तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करावा लागेल, तर त्याला आपण निगोशिएशन म्हणतो. नाहीतर कॉम्प्लीट झालं की लगेच AK-47 घेऊन, तसं नाही, तर त्याचा निगोशिएशन करावं लागते, त्याच्यातून काहीतरी मार्ग करावा लागते, नाहीतर एकमेकाची कॉलर धरणं असं त्याचा अर्थ होत नाही. निगोशिएशन इज द प्रोसेस फेअर टू आर मोर पार्टी डिस्कस अँड ट्राय टू रीच अग्रीमेंट टू सॉल्व्ह द कॉन्फ्लिक्ट. म्हणजे कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणे, तर दोन पार्टीला काहीतरी डिस्कशन, चर्चेच्या माध्यमातून तो कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणे, तर त्याला आपण निगोशिएशन म्हणतो. नाहीतर कॉन्फ्लिक्ट झाला की लगेच एकमेकाचे गच्ची धरणे, स्कॉलर धरणे, किंवा एकमेकावर काहीतरी लगेच हात उजारणे, असा अर्थ नाही. तर ते जर काही मतभेद असतील, कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, मतभेद असतील, वेगवेगळे आयडिया असतील, त्याच्यामुळे काहीतरी डिफरंट ओपिनियन्स असतील, तर त्याच्यामुळे असं कॉन्फ्लिक्टची सिच्युएशन, वादाची सिच्युएशन निर्माण होते. मग ती वादाची सिच्युएशन सॉल्व्ह करणे, किंवा कशाच्या माध्यमातून डिस्कस असेल, किंवा थर्ड पार्टीच्या माध्यमातून जे काय वादाची सिच्युएशन असेल, कॉन्फ्लिक्ट असेल, ते सॉल्व्ह करण्याची प्रोसेस म्हणजे त्याला आपण म्हणतो निगोसिएशन. आता वेगवेगळे मॉडेल दिलेले आहेत की निगोशिएशन कसं, त्यातलं फेमस मॉडेल केनी थॉमस अँड राल्फ किलमॅन मॉडेल. आता ते कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्याचे पहिलं फार फेमस मॉडेल आहे. एक्सप्लेन 5 स्टाईल ऑफ द पीपल यूज टू सॉल्व्ह ऑर हँडल द कॉन्फ्लिक्ट्स इन द ऑर्गनायझेशन. त्याला मी 3C2A मॉडेल म्हणत असतो. 3C म्हणजे काय, पहिला C म्हणजे कॉम्पिटिंग, दुसरा C म्हणजे कोलॅबरेटिंग, तिसरा C म्हणजे काय असते, कॉम्प्रोमाइजिंग, आणि पहिला ए म्हणजे काय, अवॉइडिंग, आणि दुसरा ए म्हणजे काय, अकोमोडेशन. आता त्याच्यामधला पहिला आहे कॉम्पिटिंग. म्हणजे स्पर्धा असेल तर कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. अ पर्सन ट्रायज टू विन द कॉम्प्लिट ॲट एनी कॉस्ट. म्हणजे ज्यानं एखादा पर्सन असेल तो कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा प्रयत्न करत असेल, म्हणजे बाय हुक्स अँड क्रुक्स ज्याला म्हणतो, कोणत्याही मार्गाने निघत असेल तर तो जिंकणार. मग त्याच्या वेळेस ती कॉम्पिटिंग म्हणतो त्याला आपण. कोलॅबोरेशन म्हणजे काय, दोघांसाठी विन विन सिच्युएशन, बोथ द पार्टीज वर्क टुगेदर टू फाइंड द बेस्ट सोल्युशन. म्हणजे दोघांचे नुकसान व्हावं नाही, दोघांसाठी विन विन सिच्युएशन असणे, तर त्याला आपण कोलॅबोरेटिंग म्हणतो. म्हणजे याचं एक्झाम्पल आहे, टू डिपार्टमेंट डिस्कस अँड क्रिएट द सोल्युशन बेनिफिशियल फॉर बोथ. म्हणजे दोन डिपार्टमेंट येतील आणि डिस्कस करतील, आणि दोघांचाही फायदा कसा होईल त्या डायरेक्शनने प्रयत्न करत असतील, तर त्याला आपण कोलॅबोरेटिव्ह म्हणतो. नंतर कम्प्रोमाइजिंग, गिव्ह अँड टेक, तडजोड ज्याला आपण म्हणतो. ईच साइड गिव्हज अप द समथिंग टू रीच मिडल सोल्युशन. म्हणजे मध्यम मार्ग, काहीतरी आपलं स्वतःचा त्याग करून काहीतरी एक मध्यम मार्ग काढणे, तर त्याला आपण कम्प्रोमाइज असं म्हणतो. टू टीम शेअर द अवेलेबल बजेट इक्वली. नंतर अवॉइडिंग, आता बाबा कॉम्प्लीट झाला बाबा, आता त्याला टाळायचंच आहे, कुठं एकमेकाच्या नादी लागून उगाच काहीतरी दोघांचं नुकसान करणे, आता याच्यातून काही फायदा होणार नाही, तर अशी भूमिका घेऊन अ पर्सन इग्नोर्स ऑर विथड्रॉ फ्रॉम द कॉन्फ्लिक्ट. म्हणजे बाबा जा तू फार मोठा, काय बाबा, तुझंच बरोबर, या भूमिकेतून आपण माघार घ्यायची आणि तो कॉन्फ्लिक्ट अवॉइड करणे, त्याला आपण अवॉइडिंग म्हणतो. नंतर आता बघा काय एक्झाम्पल देते, ॲन एम्प्लॉय स्टेज सायलेंट टू अवॉइड द आर्ग्युमेंट. म्हणजे शांत राहायचं उगाच, नाही तर काय होतं की वाद वाढवायसाठी, वाढवण्यापेक्षा शांत राहणे, आणि शांत राहिलं की ऑटोमॅटिक ते कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह होणार. नंतर अकोमोडेशन, वन पार्टी गिव्हज अप देअर इंटरेस्ट नीड्स टू सॅटिस्फाय द अदर. म्हणजे काय, एक पक्ष
त्याचा इंटरेस्ट किंवा त्याचे नीड टू सॅटिस्फाय, तर बाबा दुसऱ्याच्या समाधानासाठी आपले स्वतःचा इंटरेस्ट, स्वतःचा नीड सोडून देणे, तर त्याला अकोमोडेटिंग म्हणतो. अँड एम्प्लॉई ॲक्सेप्ट द कलिग आयडिया मेंटेन द हार्मोनी. म्हणजे काय, अशा मध्ये तो एम्प्लॉय काय करतो, आपल्या सहकार्याची आयडिया स्वीकारतो. कारण की जर त्यांना नाही स्वीकारलं तर मग कॉन्फ्लिक्ट होते. त्याच्यामुळे ते हार्मोनी मेंटेन करण्यासाठी तो ती कंडिशन स्वीकारतो, ते त्याला आपण अकोमोडेटिंग म्हणतो. नंतर दुसरं महत्वाचं, कंटिजन्सी फ्रेमवर्क फॉर द कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, ज्याला पीसीबी मॉडेल म्हणत असतो आपण. पीसीबी म्हणजे काय, पहिलं असते पॉवर प्ले, हे इकडे आला आहे बघा इथं पॉवर प्ले. दुसरं सी म्हणजे काय, कोलॅबोरेशन, आणि ती म्हणजे काय, सी बी म्हणजे काय, बार्गेनिंग किंवा निगोशिएशन. आता बघा, द स्ट्रॅटेजी शुड बी डिपेंड ऑन द सिच्युएशन. कंटिजन्सी म्हणजे काय, असं पहिलेच प्री प्लॅन नसते, तर ते स्ट्रॅटेजी सिच्युएशन किंवा नीड नुसार चेंज होणे, तर त्याला आपण कंटिजन म्हणतो. त्याच्यामध्ये 3 मेन स्ट्रॅटेजी दिलेल्या आहे. पहिला आहे कोलॅबोरेशन, बोथ द पार्टीज वर्क टुगेदर टू फाइंड द कॉमन सिच्युएशन, त्याला आपण विन विन सिच्युएशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, 2 डिपार्टमेंट डिस्कस देअर नीड्स टू क्रिएट द प्लॅन दॅट सॅटिस्फाय दोघांचे समाधान होणे, दोघांसाठी विन विन सिच्युएशन असणे, तर त्याला आपण कोलॅबोरेशन म्हणतो. बार्गेनिंग किंवा निगोशिएशन, द पार्टीज डिस्कस अँड निगोशिएट टू रीच द कॉम्प्रोमाइज, ईच साइड गिव्स अप समथिंग टू रीच द आर्ग्युमेंट. म्हणजे काहीतरी त्याग करून मध्यम मार्ग काढण्याचं त्याला आपण बार्गेनिंग किंवा निगोशिएशन म्हणतो. 2 टीम्स ऍग्री टू शेअर द रिसोर्सेस ऑर बजेट. नंतर पॉवर प्ले, वन पार्टी युजेस अथॉरिटी, पोझिशन ऑर इन्फ्लुअन्स टू विन द कॉन्फ्लिक्ट, इट इज युजली विन लॉस. म्हणजे स्पर्धा आहे तिथं. पॉवर प्ले म्हणजे काय, की आपल्या अधिकाराचा वापर करून गेनी हा विन करायचा आहे आणि दुसऱ्याला हरवायचा आहे. मॅनेजर युजेस देअर अथॉरिटी टू मेक द फायनल डिसिजन. म्हणजे त्याचा पॉवर किंवा अथॉरिटी मॅनेजर यूज करून कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा प्रयत्न करत असेल, त्याला पॉवर प्ले असं म्हणतो आपण. हा, आता नंतर एक याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येते, बार्गेनिंग वर्सेस कलेक्टिव्ह बार्गेनिंग. आता बार्गेनिंग आणि दुसरं असते कलेक्टिव्ह बार्गेनिंग. बार्गेनिंग इज द जनरल निगोशिएशन प्रोसेस बिटवीन 2 पार्टीज टू रीच देअर अग्रीमेंट. परंतु कलेक्टिव्ह बार्गेनिंग, कलेक्टिव्ह म्हणजे काय, कलेक्टिव्ह म्हणजे ग्रुप. मग ग्रुप कोणता, तर ते तिथं युनियन एक्सपेक्टेड आहे. कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज द निगोशिएशन बिटवीन ग्रुप ऑफ एम्प्लॉईज, म्हणजे त्याला थ्रू द युनियन अँड द एम्प्लॉयर आणि युनियन मध्ये काय निगोशिएशन जर होत असेल, तर त्याला कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणतो. आणि जनरल हे बार्गेनिंग नुसते जनरल टर्म्स आहे. द प्रोसेस बिटवीन 2 पार्टी मध्ये असेल टू रीच द अग्रीमेंट, तर त्याला आपण बार्गेनिंग म्हणतो. आणि इकडे जनरली युनियन आणि मॅनेजमेंट जर असेल, तर त्याला कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणायचं. इट कॅन ऑकर बिटवीन एनी इंडिव्हिज्युअल ऑर द पार्टी. इट इज बेसिकली ऑकर बिटवीन वर्कर्स रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे त्या युनियनचा पण रिप्रेझेंटेटिव्ह असेल ना, आणि मॅनेजमेंट सोबत जर होत असेल, तर त्याला आपण कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणलेलं आहे. फोकस ऑन सॉल्विंग पर्टिक्युलर इश्यू ऑर डील, एखादा पर्टिक्युलर विशिष्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्याला बार्गेनिंग. फोकस ऑन द एम्प्लॉयमेंट कंडिशन, लाईक वेजेस, वर्किंग अवर्स, बेनिफिट अँड पॉलिसीज. नंतर एक्झाम्पल, निगोशिएशन द प्राइस ऑफ अ प्रोडक्ट ऑर सॅलरी. पण इथं कसं असेल की वर्कर युनियन थ्रू निगोशिएशन सॅलरी असेल, सॅलरी इन्क्रीमेंट करण्यासाठी कोणासोबत, तर कंपनी मॅनेजमेंट सोबत असेल, तर त्याला कलेक्टिव्ह बार्गेनिंग असं आपण म्हणतो. होप करतो बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.